सर्वांना नमस्कार। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही प्रतिरोधकांच्या मालिका समांतर संयोजनांची वैशिष्ट्ये सत्यापित करण्यास सक्षम असाल। उद्देश: या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल: 1. रोधकांना मालिका समांतर कॉन्फिगरेशनमध्ये जोडा. 2. प्रतिरोधकांच्या मालिका समांतर संयोजनांची वैशिष्ट्ये सत्यापित करा. मालिका आणि समांतर सर्किट्सच्या मूलभूत वैशिष्ट्यांची वैयक्तिकरित्या चर्चा करूया. मालिका सर्किट हे असे आहे जेथे घटक एकामागून एक व्यवस्थित केले जातात, जे विद्युत प्रवाहासाठी एकच मार्ग बनवते. त्यामुळे मालिका सर्किटमध्ये संपूर्ण सर्किटमध्ये विद्युत प्रवाह सारखाच राहतो, परंतु सर्व घटकांमधील व्होल्टेज समान नसतो. व्होल्टेज घटकांच्या प्रतिकार मूल्यानुसार बदलते. अधिक प्रतिकारामुळे व्होल्टेज कमी होईल. म्हणजे मालिका सर्किटमध्ये मालिका घटकांमध्ये वर्तमान समान राहते आणि सर्व घटकांमधील सर्व व्होल्टेज थेंबांची बेरीज इनपुट व्होल्टेजच्या समान असणे आवश्यक आहे. समांतर सर्किट म्हणजे सर्व घटक एकमेकांना समांतर जोडलेले असतात. म्हणून समांतर सर्किटमध्ये प्रत्येक शाखेतून प्रवाह एकसारखा नसतो आणि घटकांच्या संबंधित प्रतिकार मूल्यानुसार बदलतो. कमी प्रतिकार अधिक विद्युत प्रवाह देईल आणि अधिक प्रतिकार कमी करंट देईल. म्हणजे समांतर सर्किट्समध्ये सर्व घटकांसाठी व्होल्टेज ड्रॉप समान राहतील आणि प्रत्येक शाखेतून वाहणाऱ्या सर्व विद्युत प्रवाहाची बेरीज सर्किट करंटच्या बरोबरीची असते. याविषयी व्यावहारिक दृष्टीने चर्चा करूया. R1, R2, R3 आणि R4 ची रेझिस्टर व्हॅल्यू अनुक्रमे 50 ओम्स, 100 ओम्स, 150 ओम्स आणि 200 ओम्स असू द्या. दोन रेझिस्टर्स R1 आणि R2 एकमेकांशी मालिकेत कनेक्ट करा. प्रतिरोधकांचा दुसरा संच R3 आणि R4 एकमेकांना समांतर आणि R1 आणि R2 मालिका प्रतिरोधकांसह जोडा. A1 आणि A2 या दोन मूव्हिंग कॉइल ॲमीटर्स रेझिस्टर्स R3 आणि R4 सह कनेक्ट करा. R1 आणि R2 सह ॲमीटर A कनेक्ट करा. रेझिस्टर R1 आणि R2 च्या समांतर व्होल्टमीटर V1, V2 कनेक्ट करा. R3 आणि R4 मध्ये व्होल्टमीटर V3 कनेक्ट करा. इनपुटवर व्हेरिएबल DC स्रोत सर्किटशी कनेक्ट करा. 10 व्होल्ट, 15 व्होल्ट, 20 व्होल्ट, 25 व्होल्ट आणि 30 व्होल्ट सारखे विविध व्होल्टेज स्तर सेट करा आणि दिलेल्या तक्त्याचे पालन सुनिश्चित करून ॲमीटर आणि व्होल्टमीटर रीडिंग मोजा. ॲमीटर A1 आणि A2 मधील प्रवाहांची बेरीज A च्या बरोबरीची आहे आणि V1, V2 आणि V3 ची बेरीज DC स्रोतामध्ये सेट केलेल्या इनपुट व्होल्टेजच्या बरोबरीची आहे हे तपासा. याविषयी दुसऱ्या सर्किटवर चर्चा करूया. हे उदाहरण आधीच्या उदाहरणासारखेच आहे, त्यामुळे नवीनसाठी तपशील बदलणे आवश्यक आहे. एकमेकांच्या मालिकेत दोन समांतर सर्किट म्हणा. याविषयी दुसऱ्या सर्किटवर चर्चा करूया. R1, R2, R3, R4 आणि R5 अशा 5 प्रतिरोधक संख्या घ्या. सर्व प्रतिरोधकांचे मूल्य 100 ओम्स असू द्या. प्रत्येक रेझिस्टरसह 0 ते 100 मिली अँपिअर्सच्या श्रेणीतील हलणारे कॉइल ॲमीटर कनेक्ट करा. ॲमीटर्स A1, A2, A3, A4 आणि A5 मालिका अनुक्रमे R1, R2, R3 आणि R4 या रोधकांसोबत जोडणे. प्रतिरोधक R1, R2 आणि R3 एकमेकांना समांतर कनेक्ट करा. प्रतिरोधक R4 आणि R5 एकमेकांशी समांतर कनेक्ट करा. सर्किट डायग्राममध्ये दर्शवल्याप्रमाणे या दोन सर्किट्सला सिरीजमध्ये कनेक्ट करा. 12 व्होल्टची बॅटरी, स्विच S आणि 0 ते 500 मिलीअँपिअर्स पर्यंतचा एक सामान्य ॲमीटर A सर्किटशी कनेक्ट करा. स्विच बंद करून सर्किटला ऊर्जा द्या. सारणीमध्ये मीटर रीडिंग नोंदवा. दोन्ही सर्किट्सचा एकूण प्रतिकार सारखा नसला तरीही A1, A2 आणि A3 मधील विद्युत प्रवाहांची बेरीज A4 आणि A5 मधील विद्युत प्रवाहांच्या बेरजे इतकी आहे हे तुम्ही पाहू शकता. हे दर्शवते की सर्किटमधील कोणत्याही जंक्शनवर येणाऱ्या प्रवाहाची बेरीज आउटगोईंग करंटच्या बेरजे इतकी असते. आता S स्विच उघडा. 0 ते 20 व्होल्ट्सचे दोन फिरणारे कॉइल व्होल्टमीटर V1 आणि V2 घ्या. सर्किट्समध्ये दाखवल्याप्रमाणे व्होल्टमीटर V1 ला प्रतिरोधक R1, R2 आणि R3 ला समांतर कनेक्ट करा. सर्किटमध्ये दाखवल्याप्रमाणे व्होल्टमीटर V2 ला प्रतिरोधक R4 आणि R5 च्या समांतर कनेक्ट करा. S स्विच बंद करून सर्किटला ऊर्जा द्या.
टॅब्युलेशनमधील व्होल्टमीटर रीडिंग लक्षात घ्या. V1 आणि V2 व्होल्टेजची बेरीज इनपुट बॅटरी व्होल्टेजच्या बरोबरींची आहे हे तुम्ही पाहू शकता. स्विच S उघडा. सर्किट डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच सर्किटला 100 ओम्स सिरीजसह संपूर्ण सर्किटसह रेझिस्टर R6 कनेक्ट करा. सर्किट डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे R4, R5 आणि R6च्या समांतर व्होल्टमीटर V2 पुन्हा कनेक्ट करा. स्विच S बंद करा आणि टॅब्युलेशनमधील व्होल्टमीटर रीडिंग लक्षात घ्या आणि दोन्ही व्होल्टेज इनपुट बॅटरी व्होल्टेजच्या समान असल्याची खात्री करा. हे कोणत्याही बंद सर्किटमध्ये व्होल्टेज थेंबांची बेरीज इनपुट व्होल्टेजच्या समान असल्याचे दर्शवते. दुसरी मालिका समांतर संयोजन सर्किट चर्चा करू. R1, R2, R3, R4 आणि R5 असे 5 प्रतिरोधक घ्या. प्रतिरोधक R1, R2, R3, R4 आणि R5 ची मूल्ये अनुक्रमे 50 ओम्स, 100 ओम्स, 150 ओम, 200 ओम्स आणि 250 ओम्स असू द्या. प्रत्येक रेझिस्टरसह 0 ते 50 मिली अँपिअर्सच्या श्रेणीतील हलणारी कॉईल ॲमीटर कनेक्ट करा. A1, A2, A3, A4 आणि A5 ते अनुक्रमे R1, R2, R3, R4 आणि R5. प्रतिरोधक R2, R3, R4 आणि R5 एकमेकांना समांतर कनेक्ट करा. सर्किट डायग्राममध्ये दर्शविल्याप्रमाणे R1 मालिकेतील प्रतिरोधकांना सर्किटशी जोडा. सर्किट डायग्राममध्ये दर्शविल्याप्रमाणे 2 व्होल्टमीटर V1 आणि V2 0 ते 20 व्होल्ट्सचे 2 मालिका सर्किटच्या समांतर कनेक्ट करा. सर्किट डायग्राममध्ये दर्शविल्याप्रमाणे व्हेरिएबल DC पॉवर सप्लाय स्विच S सह सर्किटशी कनेक्ट करा. व्हेरिएबल DC पॉवर सप्लायमधील व्होल्टेज पातळी किमान सेटिंगमध्ये असल्याची खात्री करा. DC पॉवर सप्लाय चालू करा आणि S स्विच बंद करा. DC पॉवर सप्लायमध्ये विविध व्होल्टेज पातळी सेट करा आणि टेबलमधील रीडिंग लक्षात घ्या. ॲमीटर A1 मधील विद्युत प्रवाह A2, A3, A4 आणि A5 मधील विद्युत प्रवाहांच्या बेरजे एवढे असल्याची खात्री करा, जे की किर्चहॉफचा वर्तमान नियम सिद्ध करते. व्हेरिएबल DC पॉवर सप्लायमधील व्होल्टेज व्होल्टमीटर V1 आणि V2 मधील व्होल्टेजच्या बेरजे इतके असल्याचे सुनिश्चित करा, जे किर्चहॉफचे व्होल्टेज नियम सिद्ध करते. पाहिल्याबद्दल आभारी आहे. तुमचा दिवस चांगला जाओ.